नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल रेवाळे. माझ्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या बोलक्या लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आहे माझ्या ऑफिसची आउटिंग आणि माझ्या ऑफिसच्या टीमबरोबर मी जात आहे लेक साईड ॲग्रिकल्चर फार्म अँड रिसॉर्टमध्ये, जे आहे सुतारवाडीमध्ये, रायगड डिस्ट्रिक्ट, वाया कोलाड. चला तर मग आपण जाऊया. या टेम्पो ट्रॅव्हल्सने आम्ही जात आहोत नवदुर्ग. हार्दिक भाई आलेले आहेत. तर आता आम्ही थांबलेलो आहे भांडूप पंपिंग नाक्यावर चहा पिण्यासाठी. इथे स्वामी समर्थांचं मठ आहे एक. टी ब्रेक झालेला आहे. आता आम्ही पुन्हा एकदा गाडीमध्ये सगळेजण बसतोय आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करतोय. हार्दिक भाई. तर आता आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो. जोशी वडेवाले म्हणून पळसपेच्या पुढे एक आहे, तिथे आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केला आहे. कोणी मिसळ खाल्ले, कोणी वडापाव खाल्ला आणि आता आम्ही निघणार आहोत परत. गाडी पुन्हा तयार झाली, सगळी मुलं आतमध्ये गेलेत. चला. तर सकाळी 7 वाजता आम्ही प्रवास सुरू केला होता कांदिवलीवरून आणि मी आता पोचलेलो आहे साधारण 1:30 वाजता लेक साईड ॲग्रिकल्चर फार्म अँड रिसॉर्टमध्ये. आमचे कलिग आहेत विनीत देकाते सर, त्यांच्या आईवडिलांचं हे लेक साईड ॲग्रिकल्चर फार्म अँड रिसॉर्ट आहे. आमच्या गाड्या आम्ही इथेच पार्क केलेल्या आहेत. आमची काही मंडळी पुण्यावरून आली होती, ही त्यांची गाडी आहे. ही आमच्या ऑफिसची आउटिंग होती आणि यावेळेस आम्ही आमचे कलिग विनीत देकाते सरांच्या आईवडिलांचं असलेलं लेक साईड ॲग्रिकल्चर फार्म अँड रिसॉर्ट हे आम्ही चूज केलं. तर या रिसॉर्टची मी टूर तुमच्यासाठी करवतो. जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक घर लागेल. हे आहे त्यांचं प्रशस्त घर. समोरून विनीतचे वडील येत आहेत. ही आहे 2 मजली इमारत. ही तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने दाखवेन. त्याआधी या घराच्या डाव्या बाजूला असलेलं टुरिस्टसाठी जी राहण्यासाठी सोय केलेली आहे ती आपण तुम्हाला दाखवतो. समोरासमोर तोंड करून असलेले ह्या दोन AC रूमच्या जोड्या तुम्हाला दिसतील. हे प्रशस्त असे AC रूम्स. या ठिकाणी तुम्ही राहू शकता. यामध्ये किंग साईड बेड्स आहेत. एक सिंगल बेडसुद्धा आहे, माझ्या रूममध्ये होता. मी ह्या समोरच्या येल्लो रूममध्ये राहत होतो. ह्याच्या उजव्या बाजूला एक मोकळी जागा आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, झोपाळे आहेत. इथे तुम्ही आर्चरी, बॅडमिंटन क्रिकेटसारखे गेम खेळू शकता.
रात्री जेवणामध्ये चिकन, व्हेज, नॉनव्हेजचे सगळे ऑप्शन्स असतात. मासे मिळू शकतात. त्यामुळे रात्री कोकणातली फेमस पोपटी चिकन आणि व्हेज दिली होती. त्याची मडकी मी तुम्हाला दाखवली आता. इथे पोपटी लावली जाते. चला तर आपण आता घराच्या दिशेने जाऊ. आता मी डिसेंबरमध्ये ही आउटिंग काढल्यामुळे इथे थोडी क्रिसमसची सजावट केलेली आहे. ही अशी सुंदर अशी 2 मजली इमारत. मी तुम्हाला त्याचा फ्रंट व्ह्यू दाखवतो. वरती सुद्धा पाहुण्यांसाठी राहण्यासाठी खोल्या केलेल्या आहेत आणि त्या सुद्धा एसीज आहेत. हे आहे रात्री पार्टीसाठी आणि मेजवानीसाठी डायनिंग टेबल. आमच्या ऑफिसचे सगळे मंडळी इथे बसलेले आहेत, चिल करत आहेत. समोर तुम्ही एक स्विमिंग पूल बघू शकता. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत मजा करू शकता. हे आहे त्यांचं किचन. हिची आई मासे बनवते आणि या किचनमधून जे काही गरमागरम पदार्थ येतात ते तुम्हाला इथे सर्व केले जातात त्या टेबल्सवर. पूर्ण रिसॉर्टमध्ये हिरवळ आहे आणि हे पूर्ण गार्डन उत्तमरित्या सजवलेलं आहे. तर ह्या रिसॉर्टच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला मी तुम्हाला घेऊन जातो. इथे उत्तम अशा नारळी पोफळीच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, केळ्याची झाडं आहेत. समोरच तुम्हाला एक टाकी दिसते. आय थिंक ही टाकी पाणी साठवण्यासाठी काही प्रकल्प आला असणार या गावामध्ये, त्याचंच आहे. आणि ते मासे पण मला दिसले. तर ह्या रिसॉर्टला लेक साईड का म्हणतात असा मला प्रश्न पडला होता. मला काहीतरी दिसतंय समोर. तर खरंच इथे लेक्स आहेत, लेक आहे आणि इथे टेंट्स सुद्धा लावलेले आहेत. तर तुम्ही इथे रात्री येऊन कॅम्पिंग सुद्धा करू शकता आणि ती सुद्धा लेक साईड. खूप मोठं असं तळं तुम्ही समोर बघू शकता आणि या रिसॉर्टची बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरच्या पलीकडे एक उत्तम असा तळा आहे. एक छोटासा तिथे दरवाजा आहे त्या तळ्यापाशी जाण्यासाठी. तिथे तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो आणि तुम्ही इथे रात्री मस्त तुमच्या फ्रेंड्ससोबत या टेंट्समध्ये तुम्ही रात्री चिल करून कॅम्पिंग करू शकता. म्हणूनच या रिसॉर्टचं नाव आहे लेक साईड ॲग्रिकल्चर फार्म अँड रिसॉर्ट. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आणि त्याच्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या यूट्यूब अकाउंटवर मिळू शकतील. थोड्या वेळाने आपण
भेटूया विनीत सरांच्या वडिलांना आणि ते तुम्हाला ह्या रिसॉर्टची पूर्ण माहिती देतील. आणि पुढे आम्ही जी काही मजा केली त्याचे व्हिडिओज मी दाखवणारच आहे. आणि इथे जेवणसुद्धा उत्तम मिळतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत रिव्हर राफ्टिंगला कोलाडमध्ये असलेल्या. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये अरे बाप रे, मी नीचे जा रहा है. नहीं बराबर करना को कंपटीशन. पोपटी ओपन करायचं काम चालू आहे. एक नंबर पोपटी झालेली आहे. ही नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आणि व्हेज. असं घे भाई, वरचा व्ह्यू आला पाहिजे. कांदा हे पाहिजे, कांदा मीठ वगैरे तर हे आहेत विनीतचे वडील. काका तुमचं नाव काय? माझं नाव रमेश टेकाटे. रमेश एकादे. तर हे तुम्ही कधीपासून करताय हे? ते 2017 पासून करतो आम्ही. आणि काय आहे त्या म्हणजे पूर्ण नाव आणि कसं यायचं जर इथे यायचं झालं तर? आमचं हे फार्म आहे, फार्म कम रिसॉर्ट आहे, सुतारवाडी, कोलाड, तालुका रोहा, डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये आहे. आणि मुंबई गोवा एक्सप्रेसवे जो हायवे आहे त्याच्या 10 किलोमीटर अलीकडे आहे, पुणे हायवेवरती आहे. आणि अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स पनवेलपासून 95 आहे आणि पुण्यापासून पण 95 डिस्टन्स किलोमीटर आहे. अच्छा, बाकी सगळ्या डिटेल्स मला गुगल मॅपवर तर मिळूनच जातील. बाकी सगळ्या डिटेल्स आमच्या वेबसाईट आहे, लेकसाईड ॲग्री फार्म म्हणून, त्याला हे करू शकता ना. आमचं हे पण दुसरं पण अकाउंट आहे त्याच्यावर हे करू शकता. आमचं बेसिकली हे फार्म आहे आणि खूप सारे फ्रूट्स ट्रीज आहेत, म्हणजे आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहे, मसाल्यांची झाडं आहेत. आणि आमच्याकडे एक विला आणि कॉटेजेस आहे आणि अप्रॉक्सिमेटली आम्ही 40 लोकांची सोय करू शकतो आमच्या रिसॉर्टवरती. आणि घरगुती जेवण वगैरे आहे. आणि आम्ही गेस्ट घेतो सगळे, मोस्टली कॉर्पोरेटचे गेस्ट येतात आणि फॅमिलीज येतात आणि मोस्टली रिपीटर्स आहेत. आणि आमचं मेक माय ट्रिपवरती पण आहे आणि IBN याच्यावर पण आहे ते. अच्छा, Airbnb Airbnb पर याच्यावर. आणि जे काही कस्टमर्स येतात आमच्याकडे एकदा येऊन गेलेले असतात आणि तेच बरेचसे लोक येतात. आणि कॉर्पोरेट्समध्ये फिलिप्स आहेत, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे, टाटा टेक्नॉलॉजीज वगैरे असे कस्टमर येतात आमच्याकडे. अच्छा, मग जर म्हणजे काय कॉस्टिंग काय जाते म्हणजे, आणि तुम्ही काय काय सर्व करता सगळ्या? आम्ही म्हणजे आमचं चार्जेस जे आहेत ना 2500 पर हेड घेतो. त्याच्यामध्ये अकोमोडेशन आहे आणि 2 जेवण असतात, मील्स असतात, अनलिमिटेड बुफे मील्स असतात, एक इव्हनिंग स्नॅक्स असते आणि एक ब्रेकफास्ट असते. अच्छा, आणि सगळं संपूर्ण अकोमोडेशन आमचं AC अकोमोडेशन आहे, इन्क्लुडिंग हॉल सुद्धा. ओके. आणि आम्ही ट्रेनिंगसुद्धा देतो, कॉर्पोरेट ट्रेनिंग. HPCLची ट्रेनिंग झालेली आहे, कोटक महिंद्राची ट्रेनिंग झालेली आहेत आमच्या इथे. ओके. आमच्या इथे तसेच फॉरेनर्स पण येऊन गेलेले आहेत, नाही येत राहतात. कोरियन्स येतात, जर्मनीचे लोक आत्ता जस्ट 1 महिन्यापूर्वी आले होते. आणि मॉरिशसचे 1 आठवडा जवळजवळ होते ते गेस्ट, 8 लोक. आणि इटलीचे लोक आले होते, इटलीचे लोक. ओके. आणि आमच्या इथे एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली होती 1 वर्षापूर्वी आणि तिला अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. अच्छा, खूप छान.
आणि किती जण म्हणजे जास्तीत जास्त किती लोक असायला हवेत? असं काही ग्रुपचं काउंट असतो? नाही, असं काही ग्रुपचं काउंट नाही. इव्हन एक कपल किंवा एक फॅमिली आली तरी आमच्याकडे स्टे होऊ शकतो आणि मॅक्झिमम आम्ही 40 गेस्ट घेऊ शकतो. ओके. अजून काय तुम्हाला सांगायचं आहे? नाही, खूप आमचं जे साईट आहे ही प्रॉपर्टी ॲक्च्युली तर लेक टच आहे प्रॉपर्टी. सुतारवाडी डॅम म्हणून आहे आणि डॅमला अगदी लागून आहे आणि डायरेक्टली डॅममध्ये जाऊ शकता तुम्ही. ओके, ठीक आहे, चालेल. तर मी नक्कीच तुमचा हे लेक साईड फार्म जे आहे त्याचं आमच्या व्हिडिओचे जितके पण व्ह्युअर्स असेल ते बघतील आणि नक्कीच येतील इथे. ओके, ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.